शुभांगी ही एका लहानशा गावातील शेतकऱ्याची हुशार आणि कष्टाळू मुलगी. लहानपणापासूनच तिने वडिलांच्या शेतीच्या कामात मदत केली होती. शाळेत शिकत शिकत ती शेतात राबायची. मातीशी नातं घट्ट जोडलं होतं तिचं. तिचे वडील बबनराव गावात प्रामाणिक शेतकरी म्हणून ओळखले जायचे. शुभांगीचं लग्न शेजारच्या गावातल्या रामूशी ठरलं. रामू चांगला होता, पण त्याचं कुटुंब खूपच गरीब. जुनाट घर, धुरकट स्वयंपाकघर, लाकडाची चूल आणि जुनी शेती एवढंच होतं. त्यांच्या नावावर पण शुभांगीने कधीच तक्रार केली नाही. उलट ती सासरची परिस्थिती बदलायचं स्वप्न घेऊनच तिथे गेली. सुरुवातीचे दिवस खूप कठीण गेले. भाकरी करताना डोळे जळायचे, पाणी दूरवरून आणावं लागायचं. पण शुभांगीने हार मानली नाही. ती दिवसभर शेतात राबायची, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायची. रात्री ती शेतीविषयीची पुस्तक वाचायची, नवीन तंत्रज्ञान शिकायची. एका दिवशी तिने ठरवलं, त्यांच्या शेतीत ड्रीप सिंचन आणि जैविक खताचा वापर करायचा. अनेकांनी तिला वेड्यात काढलं, पण ती डगमगली नाही. काही वर्षाच्या अथक मेहनतीनं आणि सेंद्रिय पद्धतीनं त्यांची शेती फुलली. उत्पन्न वाढलं, बाजारात चांगला दर मिळाला. शुभांगीच्या कल्पकतेने त्याने बँकेकडून कमी व्याजावर कर्ज घेतलं आणि शेतीसाठी एक ट्रॅक्टर विकत घेतला. गावात पहिल्यांदाच त्यांच्यासारख्या गरीब शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आला. गावकरी आश्चर्यचकित झाले, पण तिच्या जिद्दीला सलाम केला. आज शुभांगी फक्त घर चालवणारी सून नाही, तर ती एक आदर्श शेतकरी बनली आहे. तिच्या पेरणीमुळे आसपासच्या बायकांनीही शेतीत सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली आहे. शुभांगीचा प्रवास म्हणजे चुलीच्या धुरापासून ट्रॅक्टरच्या इंजिनापर्यंतचा प्रवास. एका साध्या शेतकरी मुलीची मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायक कथा. ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरी नक्की म्हणा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.